शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा कणा आहे, पण आजही हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून जगतोय। याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे वारस आणि भाजप नेते माजी आमदार निलय नाईक यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे। वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात निलय नाईक यांनी हे वक्तव्य करतानाच उपस्थितीतून जोरदार प्रतिसाद मिळाला। भाजपमध्ये सुद्धा आता कर्जमाफीचा आवाज बुलंद होत असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालं आहे। तर निलय नाईक यांनी काय म्हटलं पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। कर्जमाफीची मागणी थेट तुम्ही आज या ठिकाणाहून केलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही ही साथ घेतली आहे कर्जमाफीची। कुठेतरी एक तुम्ही स्वपक्षात असताना भाजपचा हा घरचा आहे म्हणा? अजिबात नाही। मी मुख्यमंत्री साहेब यांना विनंती केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला हवी, कारण आज वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचा एकीकडे सन्मान करतो आणि आज शेतकरी हवालदिल झाला पाहिजे म्हणून ज्या मुख्यमंत्र्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची क्षमता आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबाला, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजित पवार साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने आता अश्रू पुसण्याची वेळ आली आहे म्हणून त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। एकीकडे तुम्ही कर्जमाफीची मागणी करत असताना सरकारकडून म्हटलं कुठलंही पाऊल जे आहे ते कर्जमाफीच्या संदर्भाने उचललं जात नाही, मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या हितासाठी अत्यंत चांगले निर्णय घेत आहे आणि सामान्य शेतकरी आज अत्यंत अडचणीत सापडलेला आहे। आपण पाहतोय की अवेळी पाऊस येतो, शेतकरी अडचणीत सापडतो आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात म्हणून आम्ही ही कर्जमाफी मागितलेली आहे। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतीला नेहमीच प्राधान्य दिलं। त्यांचं परंपरेत निलय नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे। भाजप नेत्यांकडूनच कर्जमाफीची भूमिका मांडली गेल्याने आता राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा दबाव वाढणार आहे। खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।